खोलीत मंद प्रकाश पसरलेला होता. भिंतीवर लावलेल्या घड्याळांचे काटे हळूहळू फिरत होते. टेबलावर एक केक ठेवला होता, ज्यावर छोट्या छोट्या मेणबत्त्या जळत होत्या. मी प्रेमाने समोर बसलेल्या माझ्या पत्नीकडे म्हणजे शीलाकडे पाहिले. माझ्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले होते. आज आमची ॲनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस होता आणि हा दिवस खास बनवण्यासाठी मी माझी पूर्ण ताकद पणाला लावली होती. शीलाने हसत मेणबत्त्या विझवल्या आणि टाळ्या वाजवू लागली. मी आनंदी होऊन म्हणालो, जान, तुझ्या या इतक्या सुंदर साथीबद्दल मनापासून धन्यवाद. ती हसली. तिचे हे हसणे जे माझ्या हृदयाचे ठोके नेहमीच वाढवायचे. ती अगदी नखऱ्याने बोलली, धन्यवाद तर द्यायलाच हवा. इतक्या मोठ्या इतर स्थळांना इग्नोर करून मी तुला माझा जोडीदार निवडले आहे. ती खळखळून हसली. त्यावर मी माझे डोके हलकेसे खाली केले. येस माय प्रिन्सेस, हा माणूस नेहमीसाठी तुमचा गुलाम झाला आहे. हे ऐकून ती हसू लागली. मी चमच्याने केकचा एक तुकडा उचलला आणि तिच्या ओठांजवळ नेला. तिने एक घास खाल्ला आणि प्रेमाने म्हणाली, आता माझी बारी आहे. ती चमचा घेऊन पुढे सरकली, पण त्याच क्षणी माझ्या फोनची घंटी वाजली. मी मोबाईल उचलला तर स्क्रीनवर माझ्या बाबांचे नाव चमकत होते. रात्रीच्या यावेळी त्यांचा फोन येणे थोडे विचित्र वाटले. मी घाईघाईने कॉल रिसीव्ह केला. हॅलो बाबा, मी अतिशय आनंदी सुरात म्हणालो. पण दुसऱ्या बाजूने आलेला आवाजाने माझ्या चेहऱ्यावरील सर्व आनंद एका क्षणात गायब केला. पोरा, मला तुझ्याकडे बोलवून घे. मी आता इथे आणखीन राहू शकत नाही. माझ्या बाबांचा आवाज कापत होता, जणू ते खूप वेळचे रडत असावेत. माझे हसू एका क्षणात नाहीसे झाले. काय झाले बाबा? सर्व काही ठीक आहे ना? पोरा, तुझी वहिनी मला जेवणही जेवू देत नाही आणि तुझा भाऊ. माझ्या वडिलांचे श्वास वेगाने चालू लागले, जणू त्यांच्यासाठी एक एक शब्द बोलणे खूप कठीण होत होते. तो तर खूप मारतो पोरा, खूप मारतो. हे ऐकून माझे डोके शून्य झाले. मी खुर्चीवर सरळ होऊन बसलो. काय म्हणत आहात बाबा? भाऊ असे कसे करू शकतो? पोरा, मी खरे सांगत आहे. मी इथे आत्ता आणखी 1 दिवसही राहू शकत नाही. तुझ्या भावाने माझ्यावर हात उचलला आहे. माझी तब्येतही ठीक नाहीये. मला तुझ्याकडे बोलवून घे पोरा. आता मी आणखीन सहन करू शकत नाही. हे ऐकताच माझ्या हातातून चमचा खाली पडला. शीलाने लगेच माझा उतरलेला चेहरा पाहून काळजीने विचारले, काय झाले? मी नजर वर करून तिच्याकडे पाहिले, मग हळूच म्हणले, बाबांचा फोन होता. ते सांगत आहेत की भाऊ आणि वहिनी त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. शीलाचा चेहरा कडक झाला. मग तू काय म्हणालास? मी गोंधळात मोबाईलकडे पाहिले. अजून तर मी काहीच बोललो नाही. पण जर बाबा खरोखरच अडचणीत असतील तर मला काहीतरी करावे लागेल. शीलाने हात पुढे करून मोबाईल माझ्याकडून हिसकावून घेतला आणि एका गंभीर सुरात म्हणाली, डोक्याने काम घे शिवम. आपण दोघे एकत्र आनंदी आहोत, शांततेत राहत आहोत. जर तू तुझ्या बाबांना इथे बोलवून घेतलेस तर सर्व काही उद्ध्वस्त होईल. तुला माहीत नाहीये की हे वृद्ध लोक किती हट्टी असतात. पण ते माझे बाबा आहेत. मी जोर देऊन म्हणालो. त्यावर ती म्हणाली, आणि मी तुझी पत्नी आहे. शीलाच्या डोळ्यात राग दिसत होता. असे विसरू नकोस की हे घर कोणाचे आहे. जर तू त्यांना इथे आणण्याचा विचार जरी केलास तर मी हे घर सोडून निघून जाईन. शीलाच्या शब्दांनी मला आतून तोडून टाकले. मी एका क्षणासाठी काहीच बोलू शकलो नाही. माझ्या एका बाजूला माझे वडील होते, जे त्रासात होते, आणि दुसऱ्या बाजूला माझी पत्नी होती, जिच्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचारही करू शकत नव्हतो. तुला निर्णय घ्यावा लागेल शिवम. शीलाच्या आवाजात संतपणा होता, पण तिच्या शब्दात लपलेली धमकी मला समजत होती. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि मग माझ्या वडिलांना काहीतरी बहाणा करून सांगून दिले की मी यावेळी शहराबाहेर आहे. जसा परत येतो तुमच्याशी बोलतो. कॉल बंद झाला. पण माझ्या डोक्यात विचारांचे मोठे वादळ चालले होते. तरीही मला हसावे लागले, कारण माझ्या श्रीमंत पत्नीला हे अजिबात आवडत नव्हते की त्यांच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण व्हावा. ती आधीच माझ्यावर छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होती. म्हणूनच आमच्या लग्नाचा हा पहिला वाढदिवस मी खूप चांगल्या पद्धतीने साजरा करू इच्छित होतो, जेणेकरून तिची मागची सर्व नाराजगी दूर व्हावी आणि तिचे मन माझ्याबद्दल स्वच्छ व्हावे. कारण तिची नाराजी मला अजिबात परवडणारी नव्हती. माझे आयुष्य एक विचित्र वळण घेता घेता अचानक अशा एका रस्त्यावर वळले होते, ज्याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मी एका साधासुद्धा कामगार होतो, एक साधा असिस्टंट जो फाईल्सच्या ढिगाखाली दबून आपले दिवस काढत होता. माझी स्वप्ने फार मोठी नव्हती, फक्त एक चांगले आयुष्य जगण्यासाठी इच्छा होती. पण नशिबाने माझ्यासाठी काहीतरी वेगळेच ठरवून ठेवले होते. माझ्या कंपनीच्या बॉसची मुलगी शीला माझ्यावर जीव ओवाळून टाकत होती.
ती सुंदर होती, श्रीमंत होती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती माझ्यावर प्रेम करत होती. सुरुवातीला तर माझा विश्वासच बसला नाही की एक श्रीमंत मुलगी माझ्याकडे आकर्षित होऊ शकते. पण जेव्हा ती उघडपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली, तेव्हा मी सुद्धा तिच्या प्रेमात पडू लागलो. माझे आयुष्य एका क्षणात बदलून गेले. मी जो आधी असिस्टंटच्या खुर्चीवर बसायचो आणि दिवसभर अनेक अडचणींमध्ये अडकलेला असायचो, तो आता या कंपनीचा फायनान्स डायरेक्टर बनलो होतो. माझा पगार कित्येक पटीने वाढला होता. माझ्याकडे एक चमकती नवीन गाडी आली होती आणि एक खूप चांगला फ्लॅट मिळाला होता, जो शीलाने मला भेट म्हणून दिला होता. मी तर जणू हवेत उडू लागलो होतो. जे लोक आधी माझ्याकडे दुर्लक्ष करायचे, आता तेच लोक माझ्या मागे पुढे फिरू लागले होते. ऑफिसमध्ये माझा एक वेगळाच दरारा आणि दबदबा होता. बाहेरील जगात मी एका श्रीमंत माणसासारखे आयुष्य जगू लागलो होतो. पण एक दिवस शीलाने मला प्रपोज केले. मी थक्क झालो होतो आणि आनंदीही होतो, कदाचित थोडा घाबरलेलाही होतो. पण मी लगेच होकार दिला. हे लग्न माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. मी एका सामान्य माणसापासून एका अत्यंत श्रीमंत कुटुंबाचा जावई बनणार होतो. लग्न अतिशय थाटामाटात झाले. चहूबाजूला नुसता आनंदच आनंद होता. पण मला काय माहिती होते की हा आनंद फक्त काही क्षणांचाच होता. लग्नाच्या पहिल्याच रात्री शीलाने स्पष्ट शब्दात सांगून दिले होते की शिवम, माझे तुझ्यावर प्रेम आहे, पण मी माझ्या आयुष्यात दुसरं कोणाचीही ढवळाढवळ सहन करू शकत नाही. आपण वेगळे राहू. कोणालाही आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसेल, अगदी तुझ्या वडिलांनाही नाही. मी तिचे बोलणे फारसे गंभीरपणे घेतले नाही. मला वाटले की ती फक्त आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवू इच्छिते. पण काळासोबत हीच गोष्ट इतकी मजबूत बनली की ती माझ्या अस्तित्वाला हादरून सोडू लागली. सगळ्यात मोठा निर्णय हा होता की मी माझ्या वडिलांना कुठे ठेवू. माझी इच्छा होती की त्यांना माझ्यासोबत राहावे, पण शीलाने 2 पावले मागे न घेता स्पष्ट सांगितले होते की मी किंवा तुझे वडील. आता मी हताश झालो होतो. माझी इच्छा होती किमान वडिलांना माझ्या जवळ एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवावे, पण त्यालाही साफ नकार दिला. मी नाईलाजाने त्यांना माझ्या मोठ्या भावाकडे पाठवून दिले. लग्नानंतर माझे आयुष्य इतके बदलले की मी स्वतःलाच ओळखू शकत नव्हतो. शीला एका सुंदर स्वप्नासारखी होती, पण प्रत्यक्षात ती अशी एक राणी होती जिच्यासमोर मी फक्त एक गुलाम होतो. मी काय कपडे घालणार, काय खाणार, किंबहुना खरे सांगायचे तर मी किती श्वास घेणार, हे सगळे ती स्वतःच ठरवायची. आणि याच्या बदल्यात मला माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळायची. हा सौदा वाईट नव्हता, म्हणूनच मीही शांतपणे माझा वेळ घालवू लागलो. मला तिच्या प्रेमावर शंका नव्हती, पण हे प्रेम नव्हते तर एक कैद होती. मी तिच्या आवडीचे जेवण खायचो, तिच्या मर्जीनुसार आयुष्य जगायचो. माझे स्वतःचे कोणतेही मत किंवा स्वतःची कोणतीही इच्छा उरली नव्हती. काळ सरकत गेला आणि मी अशा आयुष्याचा सरावला गेलो. माझे वडील कधीतरी फोन करायचे. मी व्यस्त असायचो, बहाणे करून जास्त बोलत नसायचो. मला माहिती होते की ते त्रासात आहेत, पण मी काहीच करू शकत नव्हतो. मग एक दिवस त्यांचा फोन आला. त्यांना माझ्याकडे यायचे होते कारण ते मोठ्या भावाच्या आणि वहिनीच्या वागणुकीमुळे खूप त्रस्त होते. पण इथे माझे आयुष्य गुंतागुंतीचे झाले होते. त्यावेळी तर मी त्यांच्यासमोर बहाणा केला. 2 दिवस उलटून गेले आणि मी वडिलांना पुन्हा फोन केला नाही की त्यांनीही माझ्याशी काही बोलणे केले नाही. मला वाटत होते की सर्व काही आपोआप ठीक होईल, पण माझे मन अस्वस्थ होते. तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळी दारावर जोरदार थाप पडली. मी जेव्हा दरवाजाच्या की होलमधून पाहिले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे वडील माझ्या त्या लक्झरी फ्लॅटच्या दरवाजापाशी उभे होते. त्यांचे कपडे खूप घाणेरडे झाले होते, चेहरा फिका पडला होता आणि डोळ्यांमध्ये प्रचंड हतबलता दिसत होती. ते अत्यंत लाचार आणि व्याकुळ आवाजात दारावर थाप मारत म्हणाले, "पोरा, दरवाजा उघड." ते सतत बोलत होते, "दरवाजा उघड पोरा, मला तुझ्याकडे यायचे आहे." माझा तर श्वासच रोखला गेला. मी माझ्या वडिलांना नेहमी खंबीर आणि समाधान पाहिले होते, पण आज ते पूर्णपणे खचलेले आणि बेसहारा दिसत होते. मी दाराच्या हँडलवर हात ठेवलाच होता की तेवढ्यात अचानक शीला वेगाने माझ्याजवळ आली आणि तिने दरवाजाच्या हँडलवर असलेल्या माझ्या हातावर आपला हात ठेवला. तिचा चेहरा एकदम शांत होता आणि चेहऱ्यावरचे भाव खूपच कठोर होते. "काय झाले? दरवाजावर कोण आहे?" "बाबा." माझ्या तोंडातून अडखळत शब्द निघाले. त्यावर ती प्रचंड रागाने म्हणाली, "हे इथे कशाला आले आहेत शिवम?" तिचा आवाज बर्फासारखा थंड होता. मी हतबल होऊन म्हणालो, "शीला, ते माझे बाबा आहेत. कुठे जाणार ते? जिथून आले आहेत तिथेच परत जावे त्यांनी." तिचा सूर विषासारखा होता. मला बोलायचे होते की मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचे आहे, पण मी हताश होतो. शीला माझ्या प्रत्येक निर्णयावर वरचढ ठरत होती. "शिवम, तू त्यांचा
काही ठेका घेतलेला नाही आहेस. तुझा भाऊ आणि वहिनी त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात आणि हे त्यांचेही कर्तव्य आहे. तू तर दर महिन्याला त्यांना पैसे पाठवतोस ना, ते पुरेसे आहे. आणि दारापासून मागे हो, थोड्या वेळाने ते स्वतःहून निघून जातील, शीलाने कडक आवाजात सांगितले. ते ऐकून माझे हात कापत होते. माझ्यासमोर तो बाप होता ज्याने मला वाढवण्यासाठी आपल्या स्वतःच्या सुखाचा त्याग केला होता, आणि मागे ती पत्नी होती जिने मला सर्व काही दिले होते, पण माझी स्वतःची इच्छा मात्र हिरावून घेतली होती. माझ्यात आता एक युद्ध सुरू झाले होते, असे युद्ध ज्यामध्ये मी स्वतःच्या माझ्या विवेकबुद्धीशी भांडत होतो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी दाराच्या की होलमधून पाहिले. बाबा अजूनही तसेच उभे होते. दार उघडण्यासाठी वाट पाहत होते आणि थंडीने कापत होते. रात्र झाली. आकाशात ढग गरजू लागले. मग मुसळधार पाऊस सुरू झाला. मी माहीत नाही कोणत्या अवस्थेमुळे अजूनही जागाच होतो. माझी नजर खिडकीवर खिळली होती, ज्यावर पावसाच्या पाण्याचे थेंब खिडकीला धडकून खाली वाहत होते, जणू एखाद्या हताश आत्म्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असावेत. मी खूप हळूच पडदा बाजूला केला आणि खिडकीबाहेर डोकावून पाहिले तर बाबा पावसात भिजत होते आणि भिंतीला टेकून खाली बसले होते. मी लगेच खिडकीचा पडदा बाजूला केला आणि आडवा होऊन छताकडे एकटक पाहू लागलो. पण माझ्या मनात फक्त एकच दृश्य फिरत होते. बाबा जे दाराबाहेर भिजत होते, कापत होते, आणि मी काहीच करू शकत नव्हतो. माझ्या विवेकबुद्धीचे युद्ध आता माझ्यावर पूर्णपणे ताबा मिळवून बसले होते. हा तोच बाप आहे जो तुझ्या लहानपणी तुला खांद्यावर बसवून जत्रेला घेऊन जायचा. हा तोच बाप आहे ज्याने तुझ्यासाठी स्वतःचा आराम सुद्धा केला नाही, आणि आज तू त्याला असा हतबल अवस्थेत बाहेर सोडत आहेस. माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले. मी कूच बदलले आणि शीलाकडे पाहिले, जी बेडवर आरामात झोपली होती, जणू काही झालेच नाही. माझ्याने आता अधिक सहन झाले नाही. मी उठलो, खिडकीकडे गेलो आणि बाहेर पाहिले. बाबा अजूनही तिथेच भिंतीला टेकून बसले होते. पावसामुळे त्यांचे कपडे पूर्ण भिजले होते. त्यांचे शरीर थरथर कापत होते आणि मान खाली झुकवलेली होती. माझ्या छातीत काहीतरी तुटू लागले. आता बस, मी स्वतःशीच म्हणालो आणि वेगाने दरवाजाकडे गेलो, जेणेकरून दार उघडून बाबांना आत आणता येईल. पण जेव्हा मला समजले की शीलाने झोपण्यापूर्वी दाराला लॉक केले आहे, तेव्हा मला प्रचंड राग आला. मी वेगाने शीलाकडे गेलो. शीला, मी तिला गदागदा हलवले आणि झोपेच्या गुंगीतूनच पुटपटली. काय त्रास आहे शिवम? झोपू दे ना मला. किल्ली दे. तिने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. मग ती हसली, जणू मी एखादे लहान नासमज मूल आहे. ती विनोद करत म्हणाली, ना शिवम, किल्ली दे ताबडतोब. माझा सूर खूप कडक होता. अजिबात नाही. तिने साफ नकार दिला आणि उशीखाली हात घातला. हे घर तुझ्या बापासाठी नाहीये, समजले? ते निघून जातील सकाळपर्यंत. काळजी करू नकोस. माझ्या सहनशीलतेची सीमा संपली होती. मी उशीखाली हात टाकला, पण शीलाने माझा हात पकडून रोखले. शिवम, हे करू नकोस. मला किल्ली दे, नाहीतर माझ्या इतके वाईट कोणी नसेल, मी रागाने म्हणालो आणि एका झटक्यात तिचा हात बाजूला केला. शीलाने वेगाने किल्ली आपल्या मुठीत दाबली. ही किल्ली मिळणार नाही शिवम, रागाने ती ओरडली. माझे रक्त सळसळू लागले. मी तिचे मनगट पकडले आणि जोरात झटका दिला. ती किंचाळली आणि किल्ली जमिनीवर पडली. मी झपाट्याने किल्ली उचलली आणि दाराच्या दिशेने धावलो. थांब शिवम, मी सांगतेय ना, थांब. ती ओरडतच राहिली, पण मी आता कोणत्याही गोष्टीची पर्वा न करत नव्हतो. माझे हात कापत होते. मी कापत्या हातांनी किल्ली कुलपामध्ये टाकून फिरवली. क्लिक असा आवाज आला आणि कुलूप उघडले. मी वेगाने दरवाजा उघडून बाहेरच्या बाजूला धावलो. पण जसे मी एक पाऊल बाहेर टाकले, माझा श्वास गळ्यातच अडकला. बाबा जमिनीवर बेशुद्ध, कोणतीही हालचाल न करता पडले होते. त्यांचे डोळे बंद होते. पावसाचे थेंब सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर पडत होते आणि त्यांचे शरीर पूर्णपणे पांढरे पडले होते. बाबा, मी जोरात ओरडलो आणि त्यांच्याजवळ खाली बसलो. मी त्यांचा चेहरा माझ्या हातामध्ये घेतला. ते बर्फासारखे थंडगार झाले होते. माझे हात कापू लागले. बाबा, डोळे उघडा. काहीच उत्तर आले नाही. देवासाठी काहीतरी बोला. माझा आवाज अडखळत होता, पण बाबा शांत होते. पाऊस आणखीनच वेगवान झाला. माझ्या हृदयात भीतीचे एक भयंकर वादळ उठले. मी त्यांची नाडी तपासून पाहिली आणि तेव्हा माझ्या आतलं सगळं काही जणू थांबून गेलं. नाडी चालू आहे की नाही हे मला समजतच नव्हते. माझे हृदय घाबरू लागले आणि माझे हात सुन्न झाले. मी लगेच कान त्यांच्या छातीवर ठेवला, पण कोणत्याही ठोक्याचा आवाज ऐकू येत नव्हता. नाही नाही. मी डोके हलवत मागे सरकू लागलो. शीला दारापाशी उभी होती. तिचा चेहरा विचित्र झाला होता. तरी तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती आणि कोणताही पश्चाताप नव्हता. हे हे तू केलेस? मी तिच्यावर ओरडलो. मी काही केले नाही शिवम. दरवाजा बंद ठेवण्याचा हा निर्णय तुझा स्वतःचा होता. मी तर फक्त तुला थांबवत होते. तुझ्या कमकुवतपणामुळे हे सगळं झालं आहे. जर तू पुरुष असतास तर हे माझे ऐकलेच नसतेस. आता मला दोष देऊ नकोस.
तिचा सूर एकदम स्पष्ट होता. माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मी माझ्या वडिलांचे ते निष्प्राण शरीर पाहिले, जे पावसात पडले होते आणि मी आतल्या आत पूर्णपणे तुटून गेलो. पाऊस थांबला होता, पण माझ्या हृदयात जे वादळ उठले होते, ते शांत होण्याचे नाव घेत नव्हते. बाबांचे ते निष्प्राण शरीर पाहून मला जी व्याकुळता जाणवत होती, ती कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडेच होती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या कानात बाबांचे शब्द गुंजत होते, "पोरा, मला तुझ्याकडे बोलवून घे. मी आता इथे आणखी राहू शकत नाही." मी त्यांना बोलवले नाही, आत येऊ दिले नाही, त्यांना बाहेर भिजत ठेवले आणि आता ते मला नेहमीसाठी सोडून जात होते. "बाबा," मी त्यांना मनापासून हाक मारली आणि पुन्हा रडू लागलो. मी त्यांना वारंवार हलवत होतो, जणू अजूनही कोणत्या तरी आशेवर होतो. त्याच क्षणी माझ्या आतील हतबल मुलाने हात जोडून देवाकडे प्रार्थना केली, "माझ्या बाबांना काही होऊ देऊ नकोस देवा." तेवढ्यात दारापाशी उभ्या असलेल्या शेजाऱ्याने मला मदत केली आणि आम्ही बाबांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. रस्त्याभर माझा श्वास अडकला होता. माझे डोके काहीही विचार करण्याच्या स्थितीतच नव्हते. मी फक्त मनातल्या मनात वारंवार काही गोष्टी गुणगुणत होतो, की माझ्या बाबांना काही होऊ नये. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी बाबांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केले. मी बाहेर हताश होऊन त्यांची वाट पाहत बसलो होतो. जेव्हा डॉक्टर बाहेर आले, तेव्हा त्यांनी माझ्याकडे गंभीर नजरेने पाहिले. "तुम्ही तुमच्या वडिलांना ताबडतोब भेटा, पण आम्ही आत्ताच काही सांगू शकत नाही. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत." माझे हृदय जणू कोणीतरी मुठीत घट्ट आवळल्यासारखे झाले. मी थरथरत्या पायांनी बाबांजवळ बसलो. ते अगदी निपश्चित पडले होते. त्यांचे डोळे अर्धे उघडे होते, जणू ते खूप थकले असावेत. मी त्यांचा हात हातात घेतला. त्यांचे हात अजूनही थंड होते. "बाबा, मी इथेच आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही अगदी ठीक व्हाल." माझा आवाज भरून आला. बाबांनी माझ्याकडे पाहिले आणि त्यांच्या ओठावर एक छोटीशी हसण्याची रेघ आली. मग त्यांनी हळूच डोळे उघडले. मी स्तब्ध उभा होतो, जणू श्वास घेणेही विसरलो होतो. पुढचे 24 तास खूप अवघड होते. मी रुग्णालयातच थांबलो. शीलाला फोनवर माहिती दिली तर तिची वागणूक अत्यंत थंड होती. "तू तर हॉस्पिटलमध्ये होऊन बसला आहेस. ऑफिसचे इतके सारे काम पडले आहे आणि तुला जराही काळजी नाही." तिचे हे शब्द माझ्या हृदयावर जळत्या कोळशासारखे पडले. पण त्यावेळी मी तिच्याशी वाद घालण्याच्या स्थितीतच नव्हतो. देवाचा असा काही चमत्कार झाला की बाबा वाचले. डॉक्टरांनी मला ही आनंदाची बातमी सांगताच मी देवापुढे नतमस्तक झालो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण यावेळी हे आनंद अश्रू होते. बाबांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, पण ते खूप अशक्त झाले होते. आता त्यांना घरी घेऊन जाणे एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नव्हते. मला माहिती होते की शीलाचे वागणे कडक असणार आहे, पण मी ठरवले होते की काहीही झाले तरी बाबा माझ्यासोबतच राहतील. मी ज्यावेळी रुग्णालयातून निघालो, त्यावेळी एका मोठ्या वादळासह मुसळधार पाऊस सुरू झाला होता. पण एक वादळ माझ्या छातीतही धुमाकूळ घालत होते. मला या गोष्टीचे खूप दुःख होते की बाबा पूर्ण 1 आठवडा रुग्णालयात दाखल होते, पण शीला 1 तासासाठीही त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात आली नाही. तिला या गोष्टीची जाणीवही झाली नाही की हे माझे वडील आहेत आणि ते आजारी आहेत. जर ते बरे असते तर गोष्ट वेगळी होती, पण आजारपणाच्या स्थितीतही तिचे मन विरघळले नाही. ही कसली स्त्री आहे? श्रीमंतांच्या छातीत हृदयच नसते का? मी शीलाच्या या वागणुकीमुळे खूप त्रस्त होतो. बाबांना घरी घेऊन जाताना मला दुहेरी चिंता होती. एकतर बाबांच्या आजारपणामुळे त्यांना खूप देखभालीची गरज होती, तर दुसरीकडे शीलाचा मूड होता, जो प्रत्येक क्षणाला बदलत असे आणि आता तर बाबांच्या उपस्थितीत तिची वागणूक अशी असेल, या विचाराने माझ्या मनात भीती निर्माण केली होती. मी तर बाबांसमोर शीलाचे खूप कौतुक केले होते, की त्यांना सांगितले होते की लग्न करून खूप आनंदी आहे. आता तर त्यांना आतील सत्य समजले तर ते माझ्यावरच हसतील आणि मला बाबांसमोर लाज घालवायची नव्हती. कारण लहानपणापासूनच त्यांनी मला नाही तर मोठ्या भावालाच जास्त महत्त्व दिले होते. त्यांच्या तुलनेत मला नेहमीच टोकले जायचे. बाबांचे बोलणे नेहमी याच गोष्टीवर येऊन संपायचे की तुला काहीच समजत नाही. माझ्या तुलनेत मोठ्या भावाने अभ्यासात जास्त चांगले गुण मिळवले होते. त्याला नोकरीही लवकर लागली होती आणि मग कुटुंबात त्याच्या मर्जीने लग्नही झाले होते. त्यामुळे मी आतल्या आत माझ्या भावाशी स्पर्धा करू लागलो होतो की किमान त्याच्या इतका नासही, पण त्याच्यापेक्षा कमीही राहणार नाही. म्हणूनच शिक्षण पूर्ण होताच मी नोकरी शोधू लागलो. जेव्हा शीलाच्या रूपात मला एक ATM कार्ड दिसले, तेव्हा मी तिला लगेच आपलेसे करण्यात जराही संकोच केला नाही. कारण मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या भावाच्या तुलनेत स्वतःला सिद्ध करायचे होते आणि त्यासाठी मला माझ्या स्वातंत्र्याची सर्वात मोठी किंमत मोजावी लागली होती. पण मला कोणताही पश्चाताप नव्हता, कारण जेव्हा मी त्या घरासमोर माझी मोठी गाडी उभी करायचो, तेव्हा माझ्या आतला एक विचित्र सुख आणि अभिमान उतरवायचा. माझ्या ब्रँडेड 3 पीस सूट, त्याच्यावर एवढा दरारा टाकू शकत होतो.
तेवढं टाकायचो. मी त्यांच्यावर माझ्या श्रीमंताचा प्रभाव खूप जमवून दिला होता. पण आतल्या आत मी किती रिकामा झालो होतो, हे फक्त मलाच माहिती होते. यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल, की मी शीलाला लग्न झाल्यापासून माझ्या वडिलांना भेटलोच नव्हतो. कारण ती मला त्यांना भेटूच देत नव्हती. ती मला तिच्या प्रकरणांमध्ये इतके गुंतवून ठेवायची, की मला दुसरीकडे कुठे विचार करायची किंवा पाहण्याची उसंतच मिळत नव्हती. माझा तो अभिमान आणि पश्चाताप बनून राहिला होता. जेव्हा मी माझ्या वडिलांना मोकळेपणाने फ्लॅटच्या आत आणू शकलो नाही, तेव्हा असे वाटले की माझे बाबा पुन्हा एकदा माझ्यावर हसून बोलले की तुला तर काही समजतच नाही. मी आतल्या आत घायाळ होत होतो, पण मनातून प्रार्थना करत होतो की फ्लॅटवर पोहोचल्यावर असा कोणताही तमाशा होऊ नये ज्यामुळे माझी मान खाली जाणार नाही. मी खूप आरामात बाबांना आत आणू लागलो. पण आम्ही जसे आत गेलो तसे समोर शीलाला पाहून मी डचकून थांबलो. तिच्या डोळ्यात चमकणारा प्रकाश माझ्यावर विजेसारखा पडला आणि माझे हृदय जोरात धडधडू लागले. ती हात बांधून उभी होती, जणू आधीपासूनच माझी वाट पाहत असावी. शिवम, सगळं ठीक आहे ना? यांना कुठे घेऊन आलास? ना पाया पडणे, ना विचारपूस करणे, ना बाबांच्या तब्येतीबद्दल विचारणे, काहीच नाही. तिच्या आवाजाचा सूर माझ्या मनात एक सैल सोडून गेला. मी माझ्या वडिलांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात ओलावा आणि हतबलता होती. माझे मन बंडीखोरीवर उतरले. मी शीलाच्या दिशेने वळत कडक आवाजात म्हणालो, काय अर्थ आहे तुझा शीला? मी यांना घेऊन कुठे जाणार? साहजिकच मी यांना माझ्या स्वतःच्याच घरी घेऊन आलो आहे. शीलाने टोमणा मारत हसून म्हटले, कदाचित तू विसरत आहेस की हे घर जे दिसत आहे ना, ते कोणाचे आहे तू चांगल्या प्रकारे जाणतो आहेस ना. तिचा हा एक शब्द माझ्या छातीवर जणू हातोड्यासारखा पडला. बाबांनी हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे पाय अडखळले. कदाचित मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ते आधीच अशा प्रकारच्या वागणुकीसाठी तयार होते. मी लगेच पुढे होऊन त्यांच्या खांद्याला सहारा दिला आणि शीलाकडे पाहिले. पण ती पाय आपटत तिथून निघून गेली. बाबांची अवस्था पाहून माझा आत्मा कापला. ते इतक्या हतबलतेने माझ्याकडे पाहत होते की माझे मन झाले की सगळे काही सोडून फक्त त्यांच्यासोबत कुठेतरी निघून जावे. मी त्यांना सोफ्यावर बसून म्हणालो, तुम्ही काळजी करू नका, मी सर्व काही सांभाळून घेईन. ते हळूच हसले. पण त्या हसण्यात ती चमक नव्हती जी नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर पाहिली होती. मी स्वयंपाकघरात गेलो जेणेकरून त्यांच्यासाठी सूप बनवू शकेन. पण मी जसा शेगडीचा रेग्युलेटर फिरवला तशी शीला रागाने फणफणत आत आली. तिच्या डोळ्यात जणू नखरे होते, जसे की आत्ताच सर्व काही जाळून राख करून टाकेन. हे सर्व काय चालले आहे शिवम? आपण लग्नानंतर हे वचन दिले होते का? मी हताश होऊन डोके हलवले. शीला, ते आजारी आहेत, यावेळी त्यांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. अच्छा, आणि तुझा भाऊ? तो कोणत्या आजारावरचे औषध आहे? तो मेला आहे का? काय फक्त तुझेच कर्तव्य आहे की तू तुझ्या बापाला उचलून आपल्या खांद्यावर घेऊन फिरावे? तिने टोमणा मारला. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागलो. हे बघ शीला, जेव्हा बाबा ठीक होतील मी त्यांना परत पाठवून देईन. सध्या परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर, पण आता शांत राहा प्लीज. तिने पुढे होऊन माझा हात पकडला. मी सर्व काही सहन करू शकत होतो, पण माझ्या आयुष्यात अशी ढवळाढवळ नाही. समजले की नाही? ही कोणतीही ढवळाढवळ नाही, हे माझे कर्तव्य आहे. मी माझा आवाज दाबून म्हणालो, कर्तव्य? आणि जे वचन तू माझ्याशी केले होतेस ते काय होते? ते तुझ्यावर कर्तव्य नव्हते का? ती चिडली. शीला, देवासाठी हळू बोल, बाबा ऐकतील तर काय विचार करतील? तुला तुझ्या बाबांची काळजी आहे, पण मी काय विचार करत आहे याची तुला काहीच काळजी नाही, ती तोंड फुगवून म्हणाली. त्यावर मी आपले डोके पकडून बसलो. मला प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी फक्त तुझीच काळजी असते शीला. पण तू माझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. बाबा नुकतेच मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत. तुला माहीत आहे का, पावसात भिजल्यामुळे ते किती आजारी पडले होते. जर त्यांना काही झाले असते तर विश्वास ठेव, मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. हे तर देवाचे आभार की देवाने त्यांना नवीन आयुष्य दिले. फक्त काही दिवसांसाठी सहन करून घे. जसे ते ठीक होतील मी त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था करेन. ती सतत माझ्याकडे रागाने एकटक पाहत राहिली. मग पाय आपटत बाहेर निघून गेली. पण त्यानंतर तिची वागणूक आणखीनच कडू झाली. कधी ती जेवणाच्या टेबलावर भांडी जोरात आपटायची, तर कधी माझ्याशी इतक्या उद्धटपणे बोलायची की मला बाबांसमोर अपमानित व्हावे लागायचे. पण साहजिकच मी तिला कोणतेही उत्तर देऊ शकत नव्हतो, कारण मला माहिती होते की यामुळे गोष्टी आणखीन जास्त भयानक होतील. मी माझ्या आयुष्यात खूप अडचणींनंतर सेट झालो होतो, म्हणूनच मी सावकाश पाऊल टाकत होतो. मला माहिती होते की माझ्या आयुष्यातील हे सर्व ऐशोआराम फक्त शीला
शीलामुळे आहे. आणि तर आता मला त्याची सवय झाली होती. त्यांच्याशिवाय राहण्याचा मी विचारही करू शकत नव्हतो. आणि शीलाला आता नाराज करून मला माझ्या पूर्वीच्या आयुष्यात परत जायचे नव्हते. म्हणूनच खूप संयम ठेवून मी शीलाची प्रत्येक वागणूक सहन करत होतो, की बस काही दिवसाचीच ती गोष्ट आहे. मग बाबांना परत भावाकडे कसल्या ना कसल्या मार्गाने पाठवून देईन आणि मग सर्व गोष्टी माझ्या आणि शीलामध्ये पुन्हा चांगल्या होऊ लागतील. यामुळेच माझे सर्व लक्ष माझ्या वडिलांना ठीक करण्यावर होते. मी त्यांची खूप काळजी घेत होतो, जेणेकरून ते लवकरात लवकर पूर्णपणे ठीक व्हावेत. आणि मी माझ्या उद्देशात खूप वेगाने यशस्वी होत होतो, कारण बाबांची तब्येत सुधरू लागली होती. पण जसे ते थोडे सावरले, शीलाने माझ्यावर आणखीन जास्त दबाव आणण्यास सुरुवात केली. आता तुझ्या बाबांची तब्येत बरीच चांगली आहे. तू तुझ्या भावाला का सांगत नाहीस की त्याने येऊन यांना घेऊन जावे? त्यावर मी हळूच म्हणालो, ते तिथूनच तर आले आहेत. जर भावाला इतकी काळजी असती तर किमान ते आल्यावर एक फोन करून वडिलांची विचारपूस तरी केली असती. आता जोपर्यंत बाबा पूर्णपणे ठीक होत नाहीत, मी त्यांना पुन्हा त्या नरकात कसे पाठवू? तर मग सगळे कर्तव्य काय तुझेच आहे. ती खूप गरम सुरत म्हणाली, कसला भाऊ आहे तुझा? शेवटी त्याला कधी जाणीव होणार की तो आपल्या बापाला इथून घेऊन जाईल? ती रोज मला टोमणे मारून गोष्टी ऐकवायची, जणू माझ्या संयमाची परीक्षा घेत असावी. म्हणूनच एक दिवस मी कंटाळून भावाला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी भाऊ वहिनीसोबत आला. मी सुटकेचा श्वास घेतला, पण वहिनीचा अंदाज पाहून मला हे कळून चुकले की त्यांना बाबांना सोबत घेऊन जाण्याचा मूडमध्ये नाहीत. भाऊ शांत बसून राहिला, पण शीलाच्या चेहऱ्यावर राग येत होता. मला भावाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची होती. मग शीलाने फक्त चहा आणि बिस्किटे आणून ठेवली. त्यामुळे मी शांत बसलो. भाऊ आणि वहिनी आपापसात बोलत होते. तितक्यात शीलाने टोमणा मारत विचारले, तसे तुम्ही दोघे बाबांना न्यायला आला आहात की फक्त त्यांची विचारपूस करायला आला आहात? माझी वहिनी तर शीलापेक्षाही 2 पावले पुढची निघाली. ती अगदी वेगाने म्हणाली, काय अर्थ आहे तुझा? अर्थ खूप स्पष्ट आहे. शीलाने हात जोडून म्हटले, तुम्ही लोकांनी बाबांना इथे सोडून दिले आणि आरामात आपल्या घरात जाऊन बसलात. पण आमचेही काही आयुष्य आहे. आम्ही कधीच म्हटले नव्हते की बाबांना तुमच्याकडे ठेवा. वहिनींचा आवाज चढला. आम्ही नाही ठेवले, ते स्वतः आले आहेत, शीला तडफडून म्हणली. त्यावर वहिनींचा सूरही तिच्यासारखाच झाला. हो तर मग जर आले आहेत तर थोडी सेवा तुम्ही लोकही करून घ्या. काय वाईट आहे त्याच्यात? आम्ही तर सेवा केलीच आहे ना. हॉस्पिटलमध्ये सर्व बिले आम्हीच भरली आहेत आणि जे हजारांमध्ये नाही तर लाखांमध्ये आहेत. तुम्ही लोकांनी तर यात काहीच वाटाही दिला नाही. सर्व काही माझ्या कंपनीने पे केले आहे. शीलाने उत्तर दिले, जर तुझ्या कंपनीने पे केले आहे तर त्यात आम्ही काय करावे? साहजिकच, बाप ज्या घरात असतो तिथेच इलाज आणि खर्चही केला जातो. जोपर्यंत बाबा आमच्या घरात होते आम्ही खूप इलाज केला आणि खर्चही केला, पण कधी तुमच्यावर उपकार दाखवले नाहीत. वहिनी म्हणाली, कमाल आहे, थोडेसे पैसे काय लावले, लगेच उपकार दाखवायला बसलात. शीला म्हणाली, मी उपकार दाखवत नाहीये, बस मी आता हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही आता आपली जबाबदारी सांभाळा, त्यांची काळजी घ्या. साहजिकच आम्हाला ऑफिसला जावे लागते, तर तुम्ही तर घरातच बसून असता, तुमच्यासाठी तर काही कठीणच नाहीये. या गोष्टीवर वहिनी एकदम रागाने बोलल्या, बाबा इतके आजारी आहेत, त्यांना चांगल्या इलाजाची गरज आहे. आम्ही सध्या बाबांना ठेवण्याच्या परिस्थितीत नाही आहोत. तर मग काय आम्ही आहोत पोझिशनमध्ये? शीलाचा आवाज आणखीन मोठा झाला. शिवमकडे पैसा आला आहे तर काय आता ते सगळ्यांची जबाबदारी उचलणार? माझ्या सहनशीलतेची सीमा संपली. बस कर शीला, मी कडक आवाजात म्हणालो. का? काय चुकीचे बोलले मी? तू मला स्वतः सांग, हे इतके दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले, तुझ्या भावाने येऊन विचारपूस केली का? हे आत्ता सुद्धा तुझ्या बोलण्यावरून आले आहेत ना? ती ओरडली. शीला, आता बस कर. माझ्या मते तू बऱ्याच गोष्टी बोलून चुकी केली आहेस. भाऊ आणि वहिनी शांत होते आणि बाबांचा चेहरा पांढरा पडला होता. पोरा शिवम, तू शांत राहा, भांडू नका. तसेही आता तुझ्या मोठ्या भावाने कडे मला जायचेच आहे. माझे हृदय जणू मुठीत जकडले गेले. मी बाबांकडे पाहिले, ते इतके बेसहारा वाटत होते की माझे डोळे भरून आले. मी विचार करू लागलो की अशा श्रीमंताचा काय फायदा जर मी माझ्या वडिलांची सेवाही करू शकत नसेन. मी शीलाकडे हतबलतेने पाहिले, जिने माझ्या इज्जतीची जराही लाज ठेवली नव्हती. मी एकदम बाबांना म्हणालो, तुम्ही कुठेही जात नाही आहात जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे ठीक होत नाहीत. माझे बोलणे अजून पूर्णही झाले नव्हते की शीलाने कडक भूमिका घेत माझ्याकडे पाहून म्हटले, जर मोठे भाऊ सोबत घेऊन जाऊ इच्छितात तर तुला काय अडचण आहे? माझा संयम सुटला. शीला,
आता जर बाबा इथे राहू शकत नाहीत तर कदाचित मी इथे राहू शकत नाही. माझ्या या बोलण्याने खोलीत शांतता पसरली. शीलाचा चेहरा पांढरा पडला. काय अर्थ आहे तुझा? तिने हळूच विचारले. अर्थ हा आहे की जर तू माझी सर्वात मोठी जबाबदारी स्वीकारू शकत नाहीस तर मग मी सुद्धा माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. हे बोलून मी बाबांच्या खांद्यावर हात ठेवला, जणू त्यांना विश्वास देत होतो की आता मी कधीही मागे हटणार नाही. शीलाने काहीतरी बोलण्यासाठी ओठ उघडले पण तोंडातून एक शब्दही निघू शकले नाहीत. कदाचित तिचा विश्वासच बसत नव्हता की मी या थराला पण जाऊ शकतो. आणि तो क्षण जेव्हा मी बाबांना छातीशी लावून म्हणालो, आता तुम्ही कुठेही जाणार नाही, तेव्हा ड्रॉइंग रूममध्ये बसलेले सगळेच शून्य झाले. सगळ्यात जास्त तर शीलाचे तोंडच उघडे राहिले. तिचा विश्वास बसत नव्हता की तिचा गुलाम पती कधी तिच्यासमोर असे डोके वर कडून बोलेल. उलट आज मी फक्त तिच्या समोर डोके वर काढले नव्हते तर आपल्या भाऊ आणि वहिनी समोर आपली इज्जतही वाचवली होती. शीला रागाने उठली आणि खोलीत निघून गेली. माझ्या घराची परिस्थिती शीलामुळे या थराला विषारी झाली होती की माझ्या मोठ्या भावाने तिथे आणखीन जास्त थांबणे योग्य समजले नाही आणि तो वहिनीला घेऊन आमच्या घरातून लवकरच निघून गेला. बाबा मला सांगत राहिले की मी त्यांच्यासोबत निघून गेलो असतो. तुझ्या पत्नीचा राग खूप मोठा आहे, माझ्यामुळे तुझे आयुष्य खराब व्हायला नको. तर मी त्यांना धीर दिला आणि म्हणालो की तुम्ही तिच्या स्वभावाची काळजी करू नका, ती क्षणोक्षणी बदलणारी आहे, सगळे ठीक होईल. तुम्ही काळजी करू नका. मी माझा निर्णय तर घेतलाच होता पण मला चांगला अंदाज होता की आता मी एका जळत्या तलवारीच्या धारेवर उभा आहे जी कोणत्याही क्षणी मला कापू शकते. पण माझ्या आश्चर्याची सीमा राहिली नाही जेव्हा मी खोलीत आलो आणि ती शांत राहिली, जरी ती शांत राहण्याच्या मुलींपैकी नव्हती. मी तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत होतो. माझे कान तिचा धमाकेदार आवाज ऐकण्यासाठी पूर्णपणे तयार होते पण तिची शांतता तुटतच नव्हती. त्यामुळे माझ्या मनात एक भीती निर्माण होऊ लागली की कुठे मला सोडण्याचा निर्णय तर घेणार नाही ना. कारण ती अशीच होती जी जितक्या लवकर प्रेम दाखवायची तितक्याच लवकर द्वेष व्यक्त करायलाही ती वेळ लावत नव्हती. काळासोबत मला हा चांगलाच अंदाज आला होता की ती माझ्या निर्णयाशी तडजोड करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिची ही शांतता फक्त एक फसवणूक आहे. तिच्या डोळ्यात माझ्या वडिलांसाठी एक अनामिक द्वेष भरू लागला होता. ती काही बोलत तर नव्हती पण तिच्या वागणुकीतून आलेला बदल मी अनुभवत होतो. मी तिला खुश ठेवण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न करू लागलो. तिला पूर्वीपेक्षा जास्त वेळ देऊ लागलो. बाबांची तब्येत आता पूर्वीपेक्षा बरीच चांगली होती म्हणून मी ऑफिसला जाण्याचा विचार केला कारण तिचंही जास्तीत जास्त वेळ घराऐवजी ऑफिसमध्येच जात असे. तर मी विचार केला की या बहाने तिच्या जवळ राहण्याची संधी मला मिळेल कारण घरात तर तिने आपली रूम माझ्या रूमपासून वेगळा केला होता. म्हणूनच मी एका आठवड्यानंतर पुन्हा ऑफिसला जाणे सुरू केले. माझ्या कामाची दिनचर्या खूप कडक आहे. बहुधा सकाळी निघतो आणि रात्री उशिरा म्हणजे घरी परततो. अशात जास्तीत जास्त बाबांशी फोनवर बोलणेही होऊ शकत नव्हते. मी जेव्हा कधी फोन करायचो तेव्हा ते झोपलेले असायचे. ही गोष्ट मला नोकर सांगायचा आणि जर कधी जागेही असले तर त्यांचा आवाज इतका कमकुवत असायचा की मी चिंतेत पडायचो. काही दिवसात मला जाणवले की बाबांची तब्येत पुन्हा बिघडत आहे. त्यांची भूकही कमी झाली आहे. सगळ्यात जास्त त्रासाची गोष्ट ही की ते बहुधा रात्री झोपण्यापूर्वी खूप आतुरतेने माझी वाट पाहायचे पण आता ते जणू मला भेटणे टाळू लागले होते. त्यांचा रंग फिकट पडत चालला होता. मला काळजी वाटू लागली आणि मी निर्णय घेतला की त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जावे. पण जशी मी ही गोष्ट शीलाशी बोललो ती लगेच म्हणाली, अरे शिवम, यात इतकी काळजी करण्याची काय गरज आहे? जर तुला वाटते की तुझ्या वडिलांना चेकअपची गरज आहे तर तुला इतकी चिंतेत पडण्याची गरज नाही. आमचे फॅमिली डॉक्टर खूप हुशार आहेत. अशात त्यांना बाहेर घेऊन जाण्याची काय गरज आहे? मी कॉल करून देते, ते घरी येऊन त्यांना पाहून जातील. मी तिचे बोलणे ऐकून खूप आश्चर्यचकित झालो आणि या गोष्टीचा आनंदही झाला की ती माझ्या वडिलांसाठी काळजी करत आहे. म्हणूनच मी आनंदाने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो, जशी माझ्या प्रिन्सेसची इच्छा. मी हा विषय तुझ्या हातात सोपवतो आणि मला खात्री आहे की तू हा विषय चांगल्या प्रकारे हाताळशील. तर ती माझे बोलणे ऐकून हसली आणि मग खरोखरच तिने माझ्यासमोर उभे राहून जेव्हा डॉक्टरांना कॉल करून सर्व काही सांगितले तेव्हा मला शीलावर अपार प्रेम झाले. ती इतक्या चांगल्या प्रकारे डॉक्टरांना बाबांच्या तब्येतीबद्दल सांगत होती की मी थक्कच झालो. अर्ध्या तासाच्या आत डॉक्टर बाबांकडे आले आणि त्यांनी त्यांचे चेकअप केले आणि मग एका छोट्याशा हसण्यासोबत म्हणाले, अंकल बिलकुल ठीक आहेत. साहजिकच आहे, इतका मोठा आजार त्यांना जडला होता पण अशक्तपणा तर येणारच आणि ही काही इतकी मोठी गोष्ट नाही आहे. मी काही ताकदीची औषधं लिहून देतो जी तुम्ही त्यांना वेळेवर पाजत जा, म्हणजे हे लवकरच ठीक होतील. डॉक्टरांचे
बोलणे ऐकून मी बऱ्यापैकी निश्चिंत झालो आणि लगेच मी डॉक्टरांना लिहिलेली औषध मागून घेतली. पण बाबांची प्रकृती तर दिवसागणिक ढासळतच चालली होती. आता ते पूर्णपणे शांत राहू लागले होते. मी त्यांच्या आरोग्यामुळे खूप चिंतित राहू लागलो होतो. समजतच नव्हते की शेवटी करावे तरी काय. डॉक्टरही ऐन दिवशी येऊन त्यांचे चेकअप करायचा आणि दिलासा द्यायचा. पण माझे मन अस्वस्थ राहू लागले. तर मी शीलाला म्हणालो की मी त्यांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो. तर ती माझी बोलणी ऐकून एकदम भडकली आणि म्हणाली, शेवटी तुला हवे तरी काय? इतके मोठे डॉक्टर तुझ्या वडिलांना येऊन पाहत आहेत आणि तुझा विश्वास बसत नाहीये. बाहेरचे डॉक्टर आमच्या फॅमिली डॉक्टरपेक्षा जास्त हुशार आहेत का? तर तिचे बोलणे ऐकून मी शांत झालो. पण मी आतल्या आत खूप अस्वस्थ होतो. माझ्या मनात काहीतरी खटखट होते. बाबांची अवस्था खूपच खराब होऊ लागली आणि प्रत्येक वेळी जेव्हा एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यासाठी म्हणायचो, तेव्हा शीला याच डॉक्टरांना बोलवून घ्यायची. जो ती जुनीच गोष्ट परत सांगायचा. एक दिवस माझी मामे बहीण प्रिया बाबांना पाहण्यासाठी आमच्या घरी आली. प्रिया माझ्या मामाची मुलगी होती, जी माझ्यावर खूप प्रेम करायची आणि जिला मी सुद्धा पसंत करायचो. पण शीलामुळे मी तिला सोडले होते. जर आमच्यामध्ये शीला नसती तर कदाचित माझी पहिली पसंत प्रियाच असती. प्रिया अजूनही अविवाहित होती. कदाचित माझ्यासाठीच आशा ठेवून होती. कोण जाणे, मला आतल्या आत तिच्यासाठी पश्चाताप वाटू लागला होता. ती अजूनही तशीच होती, पूर्णपणे शांत, डोळ्यांनी बोलणारी. तिने जेव्हा बाबांना पाहिले तेव्हा ती लगेच दचकली. शिवम यांची अवस्था तर खूपच खराब वाटत आहे, त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तर मी तिला सांगितले की आमचे फॅमिली डॉक्टर बाबांचे चेकअप करत असतात. ते म्हणतात की आजारपणात आणि वृद्धत्वामुळे त्यांची अशी अवस्था आहे. यावर प्रियाने नकारार्थी डोके हलवत म्हटले, दुसऱ्या एखाद्या डॉक्टरांना दाखवण्यात शेवटी वाईट काय आहे? जेव्हा या औषधांनी काहीच फरक पडत नाहीये, तर बरे होईल की औषधे बदलली जावीत आणि दुसऱ्या कोण्या डॉक्टरांना दाखवले जाईल. मी तर तिचे बोलणे मानले, कारण माझ्या मनातही हेच इच्छित होते की बाबांना दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून घेतले पाहिजे. पण शीलामुळे मी माझ्या निर्णयाच्या अंमलबजावणी करू शकत नव्हतो. पण सुदैवाने त्या दिवशी शीला घरी नव्हती. म्हणूनच मी संधी पाहून बाबांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. चेकअप नंतर डॉक्टरांनी जी रिपोर्ट माझ्या हातात दिली ती वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना हळूहळू विष दिले जात होते, म्हणून त्यांची ही अवस्था होत होती. माझ्या डोक्यात जणू धमाका झाला. घरात माझ्या आणि शीलाशिवाय तिसरे कोणीही नव्हते. तर हे सर्व कोण करत होते हे समजायला मला वेळच लागला नाही. याचा अर्थ असा होतो की शीला माझ्या कमकुवत वडिलांना मारू इच्छित होती. हा विचार येताच माझ्या शरीरातील रक्त सळसळू लागले. मी कधी विचारही केला नव्हता की ज्या स्त्रीच्या आयुष्यातील आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा होता, ती माझ्याकडून माझ्या बाबांचे आयुष्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करेल. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी किती मूर्ख होतो की शीलावर आंधळा विश्वास ठेवत राहिलो. मी माझ्या वडिलांना आवश्यक इलाजानंतर प्रियाच्या घरी घेऊन गेलो आणि म्हणालो, जोपर्यंत मी त्यांच्यासाठी दुसरी काही व्यवस्था करत नाही, तू यांना तुझ्याकडे ठेव. आणि मग एक मोठी रक्कम काढून प्रियाच्या हातावर ठेवली. प्रियाने रागाने माझ्याकडे पाहिले. हे पैसे तुझ्याकडेच ठेव शिवम. प्रत्येक नातं पैशाने विकत घेता येत नाही आणि नाकारणं स्वीकारता येतं. मला लाज वाटली. मी बाबांना प्रियाचे स्वाधीन केले आणि घरी परत आलो. आता माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता की शीलाकडून बदला कसा घेऊ? मला शीलाला तीच शिक्षा द्यायची होती जिने माझ्या वडिलांसाठी विचारली होती. पण मला हे सर्व भावनांच्या आहारी जाऊन करायचे नव्हते. मला तिला विचारपूर्वक उद्ध्वस्त करायचे होते. मी जेव्हा तिला सांगितले की मी फक्त तिच्या आनंदासाठी बाबांना परत पाठवून दिले, तेव्हा ती आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. तर मी तिला म्हणालो की मला तुझ्या आनंदापेक्षा जास्त काहीच प्रिय नाही. तर ती माझ्या छातीशी लागली. मी तिच्यासमोर असा बनलो जणू मला काही माहीतच नाही की ती माझ्या अनुपस्थितीत बाबांसमोर काय काय करत राहिली. मी तिच्यावर पूर्वीपेक्षाही जास्त प्रेम दाखवायला सुरुवात केली. मी तिला महागड्या भेटवस्तू देऊ लागलो, बाहेर फिरायला देऊ लागलो, जेणेकरून तिला वाटावे की मी अजूनही तिच्या ताब्यात आहे. आणि मग माझी अंमलबजावणी करणे सुरू केले. यासाठी सर्वात आधी मी घराच्या नोकरांवर काम करणे सुरू केले. त्यांना खूप सन्मान दिला, इतका जो त्यांना कधीही या घरात मिळाला नव्हता. त्यांचा पगारही वाढवून दिला. त्यांची इतकी स्तुती केली की शीलापेक्षाही जास्त आता ते लोक माझ्या निष्ठेची शपथ घेऊ लागले. मग मी खूप सहजतेने त्यांच्याकडून हे वदवून घेतले की बाबांना विष मिळवून दिले जायचे. मी अनेक मार्गांनी शीलाच्या विरोधात सर्व पुरावे गोळा केले, ज्यामध्ये तिला विष देण्याचा पुरावाही सामील होता. त्यानंतर मी तो वार केला ज्याने शीलाची दुनियाच हादरली. एक रात्री मी बोलता बोलता शीलाकडून काही फाईल्सवर तिच्या स्वाक्षऱ्या घेतला. तिला कदाचित अंदाजही नव्हता की ते
काय करून बसली आहे? खरं तर मी सर्व बिझनेस माझ्या नावावर करून घेतला होता आणि तिला पत्ताही लागला नाही. काही दिवसानंतर मी वकिलांमार्फत शीलाच्या विरोधात खटला दाखल केला. जेव्हा पोलीस आमच्या घरी आले तेव्हा शीला थक्क झाली. "हे काय चालले आहे?" तर मी तिला म्हणालो, "तुला तुझ्या कर्मांची शिक्षा मिळत आहे शीला. तू माझ्या वडिलांना विष दिले आणि आता तुझ्या विरोधात पुरावे आहेत." शीला तळमळली. "शिवम, तू असे करू शकत नाहीस." हेच तर मला तुला सांगायचे होते शीला, की तू माझ्यासोबत असे करू शकत नव्हतीस. शीलाला पोलिसांनी अटक केली. ती ओरडत होती, पण आता काही होऊ शकत नव्हते. तिच्या सर्व प्रॉपर्टीचा, सर्व मालमत्तेचा मी एकुलता एक वारसदार होतो. ती इच्छूनही आपल्यासाठी एखादा चांगला वकील करू शकत नव्हती, कारण तिच्याकडे फुटी कवडीही नव्हती. शीलाला तिच्या कर्मांची शिक्षा मिळाली. तेव्हा माझ्या मनाला शांतता लाभली. मी थेट प्रियाकडे गेलो. आपल्या वडिलांना पाहिले. ते पूर्वीपेक्षा खूप चांगले दिसत होते. तर मी कृतज्ञतेच्या नजरेने प्रियाकडे पाहिले, की जर ती नसती तर कदाचित माझे बाबा या जगात नसले असते. शीलाच्या हातून ते तडफडून मरण पावले असते आणि माझ्यासारख्या मूर्खाला कळलेही नसते. मी बाबांच्या जवळ गेलो आणि त्यांचा हात पकडला. "बाबा, आता मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही." तर माझे बोलणे ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवशी मला हे समजले, की आयुष्यात सर्व काही पैसा नसतो, तर काही नाती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असतात. म्हणूनच मी खूप विचार केल्यानंतर प्रियाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझे बोलणे ऐकून आनंदाने प्रियाचा चेहरा फुलून गेला होता. मित्रांनो, जर तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.